पाहूयात पुढची बातमी। परकीय गुंतवणूक करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये गुंतवणूक झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलेली आहे। तर त्यांनी नेमकं काय लिहिलंय ट्विटरवर ते आपण बघणार आहोत। परकीय गुंतवणूक राज्यामध्ये वाढल्याचं दिसतंय। आपला महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर आहे असं मुख्यमंत्री फडणवीस लिहित आहेत। तर 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली असंही त्यांनी सांगितलंय। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे असं फडणवीसांनी सांगितलं। गेल्या 4 वर्षातील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली असंही त्यांनी म्हटलंय। याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आलेली आहे। महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो असंही फडणवीस पुढे लिहित आहेत। दरम्यान कोणत्या वर्षी कशा पद्धतीने ही गुंतवणूक आलेली आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये 2020-21 साली 1,19,734 कोटींची परकीय गुंतवणूक आली होती। 2021-22 साली 1,14,964 कोटी, 2022-23 साली 1,18,422 कोटी, 2023-24 साली 1,25,101 कोटी, तर 2024-25 या वर्षामध्ये 1,13,236 कोटी इतकी गुंतवणूक झालेली आहे एप्रिल ते सप्टेंबर या 6 माहीमध्ये। म्हणजेच जेवढी गुंतवणूक ही संपूर्ण वर्षामध्ये होते त्याच्या जवळपास गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यांमध्ये झाल्याचं दिसतंय। दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। देवेंद्रचा कार्यकाळ पुढे जाईल। 100 डेज आपण जे म्हणतोय सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल। ही सुरुवात आहे, पिक्चर भी बाकी है, ट्रेलर है और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल। त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार आमच्याकरता, महाराष्ट्राकरता दिलेले वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।